नमस्कार, मी सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. उद्या आहे भोगी, त्यासाठी मी आता शेंगदाणे भाजायला घेणार आहे. शेंगदाणे आणि ते भाजून ठेवणार आहे. भोगीसाठी मला करायची आहे शेंगदाण्याची पोळी. शेंगदाणे खरपूस भाजून घेणार आहे आणि त्याबरोबर तीळ घेणार आहे. इथं मी भोगीच्या खेंगाटसाठी सगळं मटेरियल काढून घेतलेलं आहे. मी म्हणजे माझ्या मुलाने नाईंनी काढलेलं आहे. हरभरे आहेत, बोर आहेत, ऊस आहे, गाजर आहे आणि वांगी बटाटे ते उद्याच आपण कापून घालणार आहोत त्याच्यामध्ये. इकडे हे ववसाचं पण सामान सगळं काढलेलं आहे. ववसामध्ये गव्हाच्या ओंब्या आहेत, ज्वारीच्या ओंब्या आहेत, बोर आहेत, गाजर आहे, ऊस आहे, वाटाण्याचे शेंगा आहेत, हरभऱ्याची शेंगा आहेत आणि भुईमुगाच्या शेंगा पण आहेत. घेवड्याचे वाल पण आहेत इथे. अशा पद्धतीने ववसा पण तयार केलेला आहे, कारण की आमच्या इथं भोगीच्याच दिवशी खण पूजले जातात. त्याच्यामुळे हे उद्याची तयारी करून ठेवलेली आहे मी आदल्या दिवशी. गाजर होता त्यामुळे तीळ पण आणून ठेवलेले, तिळगुळ, गोडाचे तिळगुळ हे वाटण्यासाठी ते पण आणलेले आहे तिथे. ह्याच्यामध्ये आता तिळाचा कूट वगैरे घालून मिक्स करून तिळगुळ द्यायला सोयीस्कर होतं. संक्रांतीसाठी मेन जे लागतं ते खण, तो खण आणलेला आहे. काल बाजार होता शुक्रवारच्या बाजारातून आईने आणून दिलेलं आहे. हे असे खण आहेत. खण मला कळत नाही कसे घ्यायचे, मी कधी घेतलेले नाही आहेत स्वतः एकटीने, आईंनीच आणलेले आहेत नेहमी. हे 5 खण आणि हा छोटासा तुळशीचा खण असं मांडला जातो. अशा प्रकारचे इथं खण भेटले जातात कुंभाराकडे. आमच्या इथं भोगी वाटायची प्रथा आहे. 5 सुवासिनींना ताटं दिले जातात भोगीचे. जे आपण खेंगाट बाजरीची भाकरी बनवतो त्याचे ताट दिलं जातं. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल.
आमच्या प्रथेमध्ये मी आणखी एक ॲड केलेलं आहे की हे शेंगदाण्याच्या पोळ्या, म्हणजे सोलापूरला जसं शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या जातात तसं मी गोड पदार्थ म्हणून मी शेंगदाण्याच्या पोळ्या बनवणार आहे. इकडे ह्याला तिळाच्या पोळ्या म्हणतात, पण तिकडे शेंगदाण्याच्या पोळ्या म्हणतात आणि फेमस आहे तिकडच्या साईडच्या. वेळात वेळ काढून मी एका हातावरती मेहंदी काढून घेतली आहे माझ्या फ्रेंडकडून. एका हातावर, कारण की एका हातावर मला स्वतःला येते, दुसऱ्या हातावर मला काढायला कोणीच नसतं, पण मी कस्टमर म्हणून आलेली तिच्याकडून मी काढून घेतलेली छानशी मेहंदी अशी. शेंगदाणे भाजून झालेले तिथं खरपूस असे, लाल पण नाही जास्त, काळे पण नाही, असे पांढरेचे भाजलेले. आता थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे असे. शॉपिंग बरोबर ती मी माझी स्वतःची पण थोडीशी तयारी केली. बांगड्या घेतलेल्या आहेत रोज वापरायसाठी डेअरीच्या, मेहंदीचा कोन आणि नेलपेंट घेतलेली आहे. नेलपेंट पण 10-10 रुपयेवाली आणि मेहंदीचा कोन पण आणि गोट पण 10चेच आहेत. बाजारामध्ये भेटलं हे. आजच्या व्हिडिओमध्ये हे एवढंच होतं. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन व्हिडिओसाठी.